संघाचे पहिले 12 खेळाडू दोन्ही संघाचा राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. अंतिम सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे मात्र पाहिलं तर एस पंच सांगतात पहिल्या चेंडूवरती अवांतर धावेने सुरुवात होते. पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर. स्ट्राईकला पण पाहिलं तर स्ट्राईकला संकेत, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर सुमेध. अहमद आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं रोड एंडकडून ग्रँड फिनिलेचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र संकेत पाचशेलकरचं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू हवे परंतु इथं जर पाहिलं तर संधी होती झेल टिपण्याची, परंतु इथे मात्र जीवदान मिळते संकेत पालशेतकरला. एकूण स्थिती आपण पाहिली तर डावातील पहिलं षटक धावसंख्या पालखीवरती लागते बिनबाद 3. आणि खरोखरच एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारचा फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आपण पाहतोय सुमेध. तिरुपती सावर्डे संघाबरोबर काय फलंदाजी केली होती, 53 धावांची खेळी. संकेत देखील डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. TWच्या माध्यमातून त्याला सातत्यपूर्ण खेळताना आपण पाहतो. इथे मात्र अहमदचा पुढचा चेंडू हो 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 इथे आपण पाहिलं तर जबरदस्त चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा डॉट चेंडू. धावसंख्या आपण पाहतो स्थिर धावसंख्या 3. चॅलेंजवर कधी असणार आहे? षटक क्रमांक 2 चॅलेंजवर असणार आहे, कारण या स्पर्धेतील एक आगळा वेगळा नियम आपण पाहतोय, ज्याने काही सामन्याचे निकाल उलटफेर होताना आपण पाहिलंय. आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकलं जाते, तदवर 2 धावा मात्र मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 5 धावा. पहिल्या सामन्यात 99 धावा चेज झाल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात देखील अतिशय जबरदस्त मॅच, कारण शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर 16 धावांची गरज असताना सुदर्शनने फलंदाजी या स्पर्धेत चांगली केलीच, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. एका मोठ्या फरकाने शेवटच्या षटकात जखडून ठेवलं होतं. इथे मात्र संकेत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या बॅटमध्ये बॉल कनेक्ट होत नाहीये. परंतु एक धाव जाते डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या आणखीन 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 7 धावा. डावातील पहिलं षटक आहे. 6 षटकांचा सामना आहे. 2-2 1-1 असं गोलंदाजीचं पृथक्करण असेल. अहमद एक वेगवान गोलंदाज आहे. सुमेध नॉन स्ट्राईकला. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर सुमेध नॉन स्ट्राईकला असताना दत्तू सावंतने काय फलंदाजी केली होती. 10 षटकार 62 धावांची खेळी. एका षटकार तेजसला 5 षटकार मारले होते एका षटकात. या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंतची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली दत्तू सावंतच्या बॅटमधून, परंतु पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू हवेत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. अशा प्रकारे 2 धावा मित्र मिळतात संकेत पालशेतकरला. मागच्या सामन्याचे खरे 2 हिरो आपण म्हटलं ना तर बाबूने जे 5वं षटक टाकलं त्याच्यामध्ये 8 धावा दिल्या. 3 फलंदाजांना बाद केलं. तर आपण पाहिलं शेवटच्या षटकात केवळ 4 धावा दिल्या, 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं होते. ते नक्कीच सुदर्शनने म्हणजेच काय जबरदस्त कमबॅक केलं, कारण इथे 2 षटकात 40-40 धावा देखील होताना पाहिल्या. अशा पिचवर सुंदर गोलंदाजी केली होती बाबूने आणि दाखवून दिलं होतं. बॉलर ऑफ द इयर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24चं मला का सन्मानित केलं जातंय. आणि इथे मात्र संकेतच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. चेंडू पारार. मिळतायत धावा 4. विलेंगे रन 4. बेडा होगा पार. बेडा पार केलाय संकेतने. थोडासा आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग आतापर्यंत होत नव्हतं, परंतु हा खूपच आखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला चांगल्या प्रकारे दिशा दिली. नक्कीच चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या होते 13 धावा. पहिलं षटक संपतंय. चॅलेंजिंग ओव्हर असणारे चॅलेंजिंग ओव्हर समोर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येताना आपण पाहिलं तोच सुमेध स्ट्राईकवर असेल, परंतु हे चॅलेंज स्वीकारतोय कोण पाहूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी पाहिलं तर तेजस येताना आपण पाहतोय, कारण तेजस मागच्या
सामन्यात थोडं आक्रमण नव्हे जास्त आक्रमण झालं होतं तेजसच्या त्या षटकात तब्बल 5 षटकार मारले होते दत्तूने. इथे मोठी जबाबदारी आहे. आपण अंतिम सामना खेळतोय दमदार आमदार शेखर निकम चषक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024. गेले 2 दिवस अत्यंत जबरदस्त असं पावसाळी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण म्हटलं तर हे टायटल आणि ते टायटल प्रमाणे प्रत्येक सामन्यात आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. वरुणराजेचं आगमन आणि खऱ्या अर्थाने सक्सेसफुल रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय 2024 सह्याद्री क्रीडा संकुलच्या ऐतिहासिक मैदानावरती. चॅलेंज ओव्हर इथे मात्र पुन्हा एकदा तेजस राऊंड विकेटचा मारा असेल. इथे मात्र सुरेख फटका आहे, कडक शॉट, चेंडू जातोय सीमा रेखा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आउटस्टँडिंग ब्युटिफुल चेंडू फरार येतोय षटकार. ऐकूया डीजेचा थरार. 16 धावा कराव्या लागतील. मागच्या सामन्याचा आपण विचार केला ना 7 धावांनी जो संघ पराभूत झाला होता त्या 7 धावा कोणत्या तर मायनस मध्ये गेला होता संघ सेकंड ओव्हरला. इथे मात्र बघा पुन्हा एकदा सुमेशच्या बॅट मधून निघालेला फटका आहे. इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार आर पार बॅक टू बॅक येतोय दुसरा षट. इथे आपण पाहिलं तर ह्या षटकातील पहिला चेंडू पाहिला ना तर थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा होता. कव्हरच्या दिशेवरून कव्हरच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर जबरदस्त षटकार आला. त्यानंतर आखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल केला आणि नक्कीच डीप स्वेरलिकच्या डोक्यावरून दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ह्या स्पर्धेमध्ये खूप महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल तेजसची. समोरची जी गाडी प्रेक्षक आपण लाईट बघताय मॅच बघताय आपला लाईटचा उजेड आमच्या डोळ्यावरती येतोय प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आपण दर्दी आहात म्हणून स्पर्धा बघायला आलात मित्रांनो. इथे मात्र पुन्हा आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत 3 चेंडूचा विचार केला असता 16 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत आले 14 धावा. अद्यापही इथून मात्र आपण पाहिलं तर अद्यापही 2 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकूण स्थिती आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक अर्थात हे दुसरं आहे, महागडं षटक आहे. आतापर्यंत या षटकात 14 धावा आल्या आहेत. तेजस राऊंड विकेटचा मारा असेल. गाव टू गाव मधून हा संघ दाखल झालाय. MBC अबलोली आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय आपण पाहिलं तर तेजस. टप्प्याचा चेंडू तापूल करण्याचा प्रयत्न केलाय, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू मात्र जातोय नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र मी ते 1 धावसंख्या 1 ने मात्र धावसंख्या होती 28 धावा. ह्या वर्षीचा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा इतिहास आपण पाहिला तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ओपन गटातून येणारा संघ आतापर्यंत फायनलमध्ये पराभूत होताना पाहिलाय. 4 ते 5 टुर्नामेंट अशा झाल्या जिथे ग्रामीण मधून जो संघ गेला होता गाव टू गाव मधून त्याने अजिंक्यपद पटकावलं आहे. गत स्पर्धेत देखील आपण पाहतो चिपळूणमध्ये 11 स्टार गोल्डकोट रोड पुरस्कृत स्पर्धा झाली. तिरुपती सावर्डेने गावटे गावच्या माध्यमातून ती स्पर्धा जिंकली होती, मात केली होती TWG संघावरती. इथे मात्र लॉंग ऑफच्या पट्ट्यात 1 धाव मात्र मिळते. अशा प्रकारे जे टार्गेट होतं 16 धावा मात्र पूर्ण केल्या. त्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना म्हणजे इथे मात्र नक्कीच बोनस स्वरूपाच्या आणखीन धावा मिळतील या संघाला. ऑलरेडी एक चांगली स्थिती आपण पाहतोय कारण 29 धावा फलकावरती लागल्या. त्याच्यामध्ये ऍड देखील हवा होणार. ह्या चेंडूवरती येणार किती धावा कारण ह्या चेंडूवरच्या धावा देखील महत्त्वाच्या असतील बोनस होण्यासाठी. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तुषार बिजितकर सर देखील जोडले जात आहेत कॉम्बॉक्सला समालोचन करण्यासाठी माझ्यासोबत. पंचामच्या दिशेने वळतात. आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. ह्या षटकात आतापर्यंत 17 धावा येताना पाहिल्या. षटक क्रमांक 2 चॅलेंज पूर्ण केलं होतं स्वीकारलेलं ते हा 2 फलंदाजांनी. त्याच्यामध्ये मोस्टली सिंहाचा वाटा पण पाहिला तर सुमेशचे 2 षटकार. पुन्हा आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आपण पाहिलं तर पंच बाळा विचारे सांगतात की येस इट इज वाईट. आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते 31 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी सहकार्य केले आपण पाहिलं तर प्रमुख पंच बाळा विचारे असतील, प्रशांत, त्यानंतर कयूमने पंचांच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली. समालोचक म्हणून स्वानंद असेल, आपण पाहिलं तुषार बिजितकर सर असतील, नंतर असतील आपण पाहिलं तर
इथे मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर पंचांचा पाहूया इशारा काय असणार आहे तो. पंच सांगतात की षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 31. त्यानंतर या संपूर्ण 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षामध्ये कॉम्बॉक्स शेअर देखील केलाय. आपण पाहिलं तर देवराज गरगटे सरांनी देखील या स्पर्धेत समालोचन केलंय, सूत्रसंचालन केलंय. आणि अशा प्रकारे प्लस धावा धरून सुधारित टार्गेट किती झालंय हे आपल्यापर्यंत सांगितलं जाईल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. या षटकात 18+8 म्हणजे 26 धावांचं हे षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या आपण पाहिलं तर 13. यस, आपण पाहिलं तर चांगलं कॅल्क्युलेशन आपण पाहतोय प्रथमेश निमुणकर यांचं. जरा पंच मॅच थांबवा प्लीज. इथे मात्र स्कोरर सांगतात की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने 40 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अहमद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि या षटकाच्या पुढे काय घडणार सांगण्यासाठी येतात पुन्हा एकदा तुषार बिजितकर सर. तिसरा षटक घेऊन आला अहमद. बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू निर्धाव धावसंख्या होती ती 40. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला एकूण धावसंख्या ती बिनबाद 40. सलामीला आलेली ही जोडी मैदानात संकेत आणि सुमित. अंपायर वाईड आहे काय? डॉट बॉल. ओके. दुसरा निर्धाव चेंडू अहमदचा. तिसरं षटक घेऊन आलाय. थोडासा इंजर्ड झाला होता, त्यानंतर मात्र आता पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो अहमद. सामना करणार आहे तो फलंदाज सुमित आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा अहमद. त्या दिशेने गोलंदाजी अगोट टप्प्यात चेंडू ढकललाय लेक्साच्या दिशेने. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेवरती रोखलंय. एकूण धावसंख्या होती ती 41 धावा. तिसरं षटक आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 1 धाव दिली आहे ती अहमदने. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडू सलग निर्धाव चेंडू टाकले होते, त्यानंतर तिसरा चेंडू 1 धाव दिले. पाहूया या चौथ्या चेंडूवरती काय घडतंय अहमदच्या. सामना करणार आहे तो संकेत. पुन्हा एकदा अहमद टू संकेत. चांगला चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये. जोरदार अपील केलं जात आहे, परंतु अनुभवी पंच शिवप्रसाद विचारे अपील फेटाळून लावतायत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. एकूण धावसंख्या होती ती 41 धावा. तिसरं षटक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, केवळ 1 धाव दिली या 4 चेंडूंवरती. पाहूया उर्वरित 2 चेंडूवरती काय घडतं या षटकामध्ये. अहमद पुन्हा एकदा सज्ज झालाय.
यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू बॅटच्या काही पट्टीत येत नाही आहे. अतिशय चांगलं यष्टीरक्षण आणि चेंडू मात्र निर्धाव. धाव संख्या स्थिर 41 धावा. 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिली आहे. ती अहमदने चांगली गोलंदाजी केली आहे, रोखून धरलंय, नियंत्रित गोलंदाजी. दुसऱ्या चेंडू नंतर वाटलं होतं अहमद कदाचित इंजर्ड झाला असेल, परंतु चांगला कमबॅक म्हणता अहमद कडून. पुन्हा एकदा अहमद त्या दिशेने गोलंदाजी. यावेळी मात्र उंच फटका समोर मारलाय, सणसणीत खणखणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या होती ती 47. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्थिती आहे ती बिनबाद 47. सलामीला आलेली ही जोडी अजूनही मैदानात. संकेत आणि सुमेध या जोडीने अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. या शेवटच्या आता झालेल्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती केवळ 1 धाव दिली होती आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला षटकार मारून कमबॅक केलाय ते अवनी जयगड संघाच्या या फलंदाजांनी. एमबीसी अबलोली संघाच्या फलंदाजांनी, माफ करा. चालू असलेला हा अंतिम सामना सह्याद्री स्पोर्ट्सने आयोजित केलेली आमदार शेखर निकम चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा शेवटचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना खेळवला जातोय. तो एमबीसी अबलोली वर्सेस अवनी जयगड. नाणेफेकीचा कौल केलाय तो अवनी जयगड संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते अबलोली संघाला. आतापर्यंत 3 षटकामध्ये 47 धावा जमवल्यात त्या अबलोली संघाने. पुन्हा एकदा रिजवान उर्फ बाबू. यावेळी चांगला फटका म्हणता येईल आणि चांगला खणखणीत सणसणीत षटकार सीमापार. या षटकाराने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 53 धावा. डावाचं हे 4थं षटक. रिजवान उर्फ बाबू सुर्वे एक चांगला गोलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं असाल उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये 5वं अतिशय महत्वपूर्ण षटक टाकलं होतं. सलग 3 षटकार जर मारले तर भावेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. पाहूया काय घडतंय. पहिला षटकार तर नक्कीच आलाय. दुसऱ्या चेंडूवरती काय घडतंय पाहूया. यावेळी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू तडप्यांच्या दिशेने. 1 धाव आणि मला वाटतं घोषित स्वरूपात 1 धाव मिळणार आहेत. पंच आपल्या बाजूने वळतात. 2 धावा मिळत आहेत. घोषित स्वरूपाच्या 2 धावा. या 2 धावांनी एकूण धावसंख्या होतीये ती 55 धावा. डावाचं हे 4थं षटक. रिजवान उर्फ बाबू अतिशय भेदक गोलंदाजी. मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 5वं महत्वपूर्ण षटक टाकलं होतं आणि त्याच षटकाने पूर्ण सामन्याचा रोख बदलला होता. तोच रिजवान उर्फ बाबू आता गोलंदाजीची महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन आलाय. सामना करणार आहे तो सुमेध. पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा बाबू त्याच दिशेने गोलंदाजी. आकुटव्या चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकता आणि हा षटकार. एकूण धावसंख्या होती ती 61 धावा. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय हा फलंदाज काय फलंदाजी करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी. चेंडू स्क्वेअर 1 अवांतर धाव. अवांतर धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 62 धावा आणि या 4थ्या षटकात मात्र आक्रमक झालेला दिसतोय तो सुमेध. पहिल्या सामन्यापासून चांगली फलंदाजी करतोय तो सुमेध. मैदानावरती पाहू शकतो आपण पुन्हा एकदा सुमेधच्याच बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. जर सलग 3रा षटकार मारला तर भावेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. पाहूया या उर्वरित चेंडूवरती काय घडणार आहे. या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सुमेधसाठी. पाहूया हे घडते का. आणि या दरम्यान आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवतोय
या स्पर्धेचे सर्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी मैदानामध्ये आगमन होत आहे। मी विनंती करतो सर आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं। आपण पाहू शकतो या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली आहे। ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सर सह्याद्री स्पोर्ट्सच्या वतीने सर आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावे आणि पंचांना विनंती करतो की आपण सामन्याला सुरू करावं। चालू असलेला हा अंतिम सामना, या अंतिम सामन्यासाठी खास उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सर आपलं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आपण पाहू शकतो कणकणीत सणसणीत तिसरा सलग षटकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर झालं होतं भावेश कदम यांच्याकडून। भावेश कदम आपण आपलं पारितोषिक जमा करायचंय आणि पारितोषिक मिळतंय ते सुमेधला। अभिनंदन सुमेध। धावसंख्या होते ती 74 धावा। डावाचं चौथं षटक सुरू आहे। या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली फलंदाजी केली ते सुमेधने। पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यामध्ये खेळताना दिसतोय तो सुमेध। अकुटप्या चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकता सुमेधच्या बॅटमधून निघालेला कणकणीत सलग चौथा षटकार। चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 80। सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानात। संकेत आणि सुमित वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय तो सुमित। एका धावेची गरज अर्धशतकासाठी। चौथं षटक सुरू। यावेळी मात्र अतिशय उत्तर रीतीने ढकललाय। एक धाव तर नक्कीच मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण त्या पट्ट्यामध्ये। एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। एका धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या होती ती 81 धावा। सुमेध वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय। एका धावेची गरज। ऑलरेडी या स्पर्धेमध्ये त्याने 2 अर्धशतक झळकावलेली आहेत। हे तिसरं अर्धशतक पाहूया झळकावतोय का। आणि ब्लॉक होल मधला चेंडू ढकललाय। एक धाव तर नक्की मिळते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 यशस्वी धावा वसूल केल्यात आणि आपलं अर्धशतक झळकावतोय तो सुमेध। अभिनंदन सुमेध। सुमेधसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं। अतिशय चांगली खेळी खेळले ते सुमेधने आणि आपल्या संघासाठी अतिशय चांगलं योगदान दिलंय तोच सुमेध। वैयक्तिक 51 नाबाद या धावसंख्येवरती आपल्याला खेळताना दिसतोय। एकूण धावसंख्या झाली आहे ती 83। पुन्हा एकदा ब्लॉक होल मधला चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात येत नाहीये। चेंडू निर्धाव। धावसंख्या स्थिर बिनबाद 83 अशी स्थिती डावाच्या 5व्या षटकामध्ये। डावाचं 5वं षटक घेऊन आलाय तो सुदर्शन आणि सामना करतोय तो सुमेध। पंचाच्या डाव्या बाजूने मारा करताना सुदर्शन। यावेळी चांगला चेंडू सुंदर रीतीने खेळून काढलाय आणि मला वाटतं षटकार।
डावाच्या 5व्या षटकामध्ये 89 धावसंख्या जमवली आहे ही एमबीसी आबलोली संघाने. एमबीसी आबलोली संघ हा आबलोली गावातील हा संघ आणि उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील ज्याने चांगली कामगिरी केली होती तोच सुमेध आपल्याला बॅटिंग करता दिसतो. अतिशय चांगली गोलंदाजी यावी ढकललाय. एक धाव तर नक्की मिळते आहे. दुसरा धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. धावसंख्या होती ती 90. 5वं षटक सुरू आहे. एकूण धावसंख्या आहे ती 90. आपण आतापर्यंत पाहिलं तर आजच्या दिवशी सर्व जे सामने झाले ह्या सर्व सामन्यांमध्ये 90 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आणि हे धावसंख्या मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. या निर्धाव चेंडूनशी 5व्या षटकाचा खेळ संपतोय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या ती बिनबाद 90. आताच गाणं ऐकलं ते सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर. आपण पाहतोय गेली 5 वर्ष ज्यांचं नाव गाजतंय या संपूर्ण चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये. तर चिपळूण संगमेश्वर पुरते मर्यादित नाही सर, तर आता महाराष्ट्रामध्ये सरांचं नाव गाजतंय. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारची कामं या आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी करून दाखवली, नक्कीच दमदार कामगिरी असलेले हे आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण सर्व क्षेत्रांचं हक्काचं घर शेखर सर आज आपल्याला या व्यासपीठावरती दिसत आहेत. पुन्हा एकदा आकुटपे चेंडू सीमा पार षटकार. या षटकारानेशी एकूण धावसंख्या होती ती 96 धावा. शेवटचं हे षटक 6वं षटक घेऊन आलाय तो तेजस. एकूण धावसंख्या होती ती 96. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आणि कॉपी पेस्ट म्हणावं लागेल अशा प्रकारचा हा फटका. सलग दुसरा षटकार तेजसला मारलाय आणि सलग जर तिसरा षटकार जर मारला तर सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. आणि सलग 5 षटकार जर मारले आणि सलग 3 षटकार जर मारले तर पुन्हा एकदा भावेश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ऑलरेडी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून जिंकलेला आहे तो सुमेध. पाहूया प्राइज ऑन आहे. या पुढच्या चेंडूवरती काय घडतंय तो सुमेध. एकूण धावसंख्या 102. 100 धावांचा हा टप्पा पार केलाय आबलोली संघाने. अतिशय चांगली कामगिरी आबलोली संघाची. या अंतिम सामन्यामध्ये बलाढ्य संघासमोर अशा प्रकारची फलंदाजी या आपल्या आबलोली गावातून आलेल्या या सर्व खेळाडूंची नक्कीच कौतुकास्पद असणार आहे. आणि याच मैदानावरती ही कामगिरी करताना दिसतोय सुमेध. आणि तिसरा सलग षटकार, खणखणीत षटकार. काय खेळी खेळतोय सुमेध. आता मात्र सुमेधला रोखणं कठीण झालंय. 1000 रुपयाचं पारितोषिक सुमेध पुन्हा एकदा जिंकतोय. सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्याकडून 500 रुपये आणि भावेश कदम यांच्याकडून 500 रुपये आणि सलग 6 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक भावेश कदम यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र चांगला फटका म्हणता येईल आणि अतिशय देखणा फटका. 4 धावा वसूल केल्यात. काय फलंदाजी आहे. अतिशय देखणा फटका मारतोय तो सुमेध. जेव्हा संधी मिळेल तेव्हा षटकार आणि जेव्हा संधी नसेल तेव्हा चौकार.
आणि या उर्वरित 2 चेंडूवरती जर 2 सलग षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा झालं. एकूण धावसंख्या होती ती 112. बिनबाद 112 ही धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतो. या चेंडूवरती खणखणीत षटकार. काय फलंदाजी आहे मित्रांनो, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या सुमेधसाठी. काय फलंदाजी करतोय. वैयक्तिक वैयक्तिक 86 या धावसंख्येवरती खेळतोय सुमेध. काय फलंदाजी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजी केली आहे. 3 अर्धशतकी खेळी खेळल्या तोच सुमेध मैदानामध्ये. आणि शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडतंय. आणि झेल तर होत नाहीये. दुसरी धाव घेतली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलंय. आणि वैयक्तिक 88 धावसंख्या आणि एकूण धावसंख्या झाली आहे आबलोली संघाची ती 120 आणि 121 धावांचं आव्हान ठेवलंय ते जयगड संघासमोर, अवनी जयगड संघासमोर. यानंतर या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी मी विनायक उर्फ बाबल्या जाधव यांना विनंती करतो की आपण आपलं समालोचन करावं. यांचं स्वागत करण्यासाठी मी देवराज गरगटे आपल्याला विनंती करतो की आपण ग्रामपंचायत सदस्य अंकित सावंत यांचं देखील स्वागत करावं. धन्यवाद. आणि यानंतर समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो विनायक उर्फ बाबल्या जाधव. धन्यवाद तुषार सर. आपण गेले 3 दिवस सह्याद्रीच्या या क्रीडा संकुल मैदानावरती ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. दमदार आमदार शेखर निकम चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा थरार क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम या स्पर्धेचं टायटल आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि ज्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली त्या दिवसापासून पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाहीये. आणि खऱ्या अर्थाने जे टायटल आहे नावाप्रमाणे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद सर्व क्रीडा रसिकांनी घेतलाय सर्व खेळाडूंनी. आम्ही देखील अत्यंत जबरदस्त नेत्रदीपक असे सामने या स्पर्धेत होताना पाहिले. आजच्या सत्रातील पहिला उपांत्य फेरीचा सामना 99 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत तित्त थरारक रोमहर्षक डोळ्यांचं पारडं फेडणारी लढत आपण पाहिली. आणि त्या सामन्यामध्ये अजिंक्य ठरला होता संघ तो नो डाऊट MBC अबलोली हा संघ त्या सामन्यामध्ये विजयी ठरला होता. तदनंतर आपण पाहिलं तर 95 धावांचा पाठलाग करताना इथे जयगड संघाने कमबॅक करताना सुरेख गोलंदाजी केली होती. बाबूने 5वं षटक 6वं षटक टाकलं होतं. सुदर्शनने सामना आपल्या बाजूने झुकवला होता. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आजच्या सत्रामध्ये सेमीफायनलचे सामने ज्या प्रकारचे व्हायला पाहिजेत त्या प्रकारचे सामने आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने जो सुमेध ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत
एकूण 3 अर्धशतक झळकावले. सर्वात जास्त षटकार ज्याच्या नावावरती आहेत षटकारांचा राजा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत जसा धोधो पाऊस कोसळतोय गेले 3 दिवस तसे सुमेशच्या बॅटमधून धोधो कोसळणारे ते षटकार आपण पाहिले. धावांचा डोंगर आपण पाहिला. प्रथमच या संपूर्ण स्पर्धेतील एका संघामार्फत सर्वात जास्त धावसंख्या आपण फलकावरती लागतोय. कारण 120 धावा इथे जमवल्यात प्रथम फलंदाजी करताना. टार्गेट सेट मात्र केले 121 धावांचं, जे की ह्या स्पर्धेतील सर्वात मोठं टार्गेट म्हटलं जाईल. आणि धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर सलामीची जोडी ह्याला देखील विसरून चालणार नाही. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुमित आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर सुदर्शनने ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं चक्र फिरवलंय मैदानाच्या चारही बाजूला. आणि या स्पर्धेत ह्या दोघांनी देखील आतापर्यंत चांगली पार्टनरशिप दिली, चांगली सलामी दिली. म्हणजे असं म्हणता येणार नाही मित्रांनो की सामना एकतर्फी होणार, कारण ह्या जयगड संघाकडे देखील एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. फॉर एक्झाम्पल ही जोडी जर का 4 षटकापर्यंत 5 षटकापर्यंत खेळली तर धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. या स्पर्धेसाठी खास विशेष सत्कार असतील खेळाडूंचे, ज्यांनी आपण पाहिलं तर 2023-24 रत्नागिरी जिल्ह्यात ज्यांनी चांगली कामगिरी केली. स्वर्गीय आपण पाहतो यशवंत जयराम पवार यांच्या स्मरणार्थ प्रथमेश पवार यांच्याकडून बॉलर ऑफ द इयर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24 रिजवान उर्फ बाबू सुर्वे. तदनंतर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज जो आपण पाहतो सुदर्शन मयेकर परफॉर्मन्स ऑफ द इयर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24. तदनंतर आपल्या या सावडीचा सुपुत्र परफॉर्मर ऑफ द इयर 2023-24 दत्तप्रसाद सावंत यांना गौरवलं जाईल सरांच्या शुभ हस्ते. आणि इथे पाहूया मॅचला सुरुवात होते. तुम्हाला करायचे 121 धावा माफ करा. आणि इथे सलामीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते अमित. षटक क्रमांक 2 चॅलेंज ओव्हर असणार आहे, जे की या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. प्लस मायनसचा खेळ आपण या षटकात पाहणार. पहिली चॅलेंज ओव्हर यस आपण पाहिलं तर आतापर्यंत हा आगळा वेगळा निर्णय पाहायला मिळतो. मोस्टली दुसरं षटक चॅलेंज षटक स्वीकारलं जातं, परंतु पहिल्या षटकात आक्रमण करण्याचे इरादे असणार आहेत. कारण धावसंख्येचं डोंगर पाहता पहिल्या षटकात चॅलेंज स्वीकारलं होतं, परंतु अमित कुपर एक दर्जेदार गोलंदाज आहे. गुहागरशी बिलॉंग करणारा आतापर्यंत क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी ह्याची देखील केली. आणि पहिला चेंडू बघा याच्याकडे स्विंग आहे, याच्याकडे फास्टर वन आहे, याच्याकडे यॉर्कर आहे, याच्याकडे गती परिवर्तन आहे. पहिला चेंडू डॉट रॅटम राऊंड विकेटचा पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार फरार येतोय दमदार आमदार शेखर निकम चषक बिग आउट ऑफ द पार्क षटकार. काय टायमिंग होतं, काय ताकद होती, नजाकत होती, सर्व काही होतं या फटक्यामध्ये. नेत्रदीपक फटका अशीच फटकेबाजी करावी लागेल. तुम्हाला ठाऊक आहे चॅलेंज ओव्हरचा नियम कमीत कमी 16 धावा ह्या षटकात येणं गरजेचं, अदरवाईज आपण मायनस मध्ये जाणार. अकुट टप्प्याचा चेंडू होता, इथे पडले तर थोडासा स्लोवन मागे ठेवलेला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे चेंडूला रेखलं जातोय फेकलं जाते तद्वर 1 धाव मात्र पूर्ण होते. 1 ने धावसंख्या वाढते. संघाची स्थिती पण पाहिली तर 7 धावा फलकावरती लागतात. भल्या मोठ्या विशाल असं आव्हान धावांचा डोंगर म्हणावं लागेल. 101 माइलस्टोन आपण पाहिलं तर 101 धावा 121 धावांचा पाठलाग करायचा. अशा वेळी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, ज्याच्यामध्ये धावा आल्यात 7. आधी 3 चेंडूमध्ये तुम्हाला 9 धावा कंपल्सरी कराव्या लागतील, नाहीतर ज्या धावा येतील त्याच्यातून धावा निम्म्या केल्या जातील. हो पुन्हा एकदा सुदर्शनने आपलं चक्र फिरवलंय. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. सुदर्शनच्या बॅटमधून येतोय पुन्हा एकदा आर पार आसमानी बिग आउट ऑफ द पार्क. जबरदस्त चेंडू फरार येतोय षटकार. जबरदस्त इथे पण पाहिली फलंदाजी ह्या 2 फलंदाजांनी देखील गेली. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर चांगली सलामी आतापर्यंत दिली. त्याच्या जोरावरती हा संघ अंतिम फेरीत खेळताना आपण पाहतोय, कारण इथे चांगलं प्रत्युत्तर चांगली लढत नक्कीच चांगली होणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र कोणत्या प्रकारचा फुटवर्क होता, थोडासा फंबल होताना पाहतोय. क्षेत्ररक्षकाला थोडंसं फंबल होताना पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो चुकीला माफी नाही. इथे मात्र 16 धावा कंप्लीट केल्या. जे चॅलेंज स्वीकारलं होतं ते मात्र पूर्ण होत आहे. माफ करा, 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज आहे. इथून एकंदरीत षटकाचा आपण विचार केला. या षटकातील माझ्या मते देवराज सर इथे स्कोरर म्हणून माझ्यासोबत जोडले जातात. 15 धावा झाल्यात. 1 धावेची गरज आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया इथे सुदर्शन गोलंदाजी मार्कवर अमित. गती परिवर्तन नॉन स्ट्रायकरला पाहूया. रेस लागले भाग मिल्का भाग. इथे आपण पाहिलं तर नक्कीच अमितचा विजय होतोय.
परतावा लागतंय सुदर्शनला, ज्याच्यावरती संघाची दारोमदार होती, ज्याने या संपूर्ण मध्ये स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली, धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या. बघा हे प्रेशर, चॅलेंज ओव्हरचं प्रेशर स्वीकारत असताना शेवटच्या चेंडूवरती एका धावेची गरज होती, ती कंप्लीट करण्यासाठी धोका पत्करलाय. आणि इथं मात्र मी तर म्हणेन अतिघाई संकटात नाही, चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा मित्रांनो योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. मात्र इथे परतावा लागते. एक गडी बाद धावसंख्या फलकावरती लागते 15. मायनस पाहूया किती धावा होत आहेत, सुधारित धावसंख्या देखील सांगितली जाईल. बघा याचा केवढा मोठा फटका बसलाय, कारण या षटकाची सुरुवात केली होती .616 डबल, नंतर शेवटच्या चेंडू होती धावचीत होताना पाहिलं फलंदाजाला. आणि खरोखरच या चॅलेंज ओव्हरमध्ये एक फलंदाज तर बाद झालाय, मायनस देखील धावा होत आहेत. एकूण धावसंख्या 15, त्याच्यातून 7 धावा मायनस होणार, म्हणजे ते सुधारित धावसंख्या आपण पाहिली तर 121 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक संपल्यानंतर आपण पाहिलं तर एक गडी बाद 8. थोडक्यात लागले वाट, कारण त्यांचा प्रमुख फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच आपण पाहिलं तर तेजस, माफ करा, अमन सज्ज होतोय. आतापर्यंत इतिहास रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये गाव टू गाव मधून गेलेला संघ आहे. 3 ते 4 स्पर्धेमध्ये आतापर्यंत ओपन संघाला त्यांनी नमवलंय, हरवलंय असं चित्र ह्या मैदानावरती देखील दिसतंय. कारण पहिल्या चेंडू षटकात 8 धावांचे षटक होतं. अमन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नरेश, राऊंड विकेटचा मारा असेल, रोड एंड कडून गोलंदाजी करतोय अमन. ओ फुल टॉस चेंडू, नरेश इथे बघा चेंडूला फिरकावून दिलंय, चेंडू जातोय पुन्हा एकदा. यस, बाळा बिचारींचा इशारा येतोय, चेंडू फरार येतोय. आणखीन एक दमदार षटकार. मित्रांनो नरेश आपण पाहिलं तर एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या उंचीवरती जाऊ नका, छोटा पॅकेट बडा धमाका. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला धमाका. धावसंख्या आपण पाहिलं तर 14 धावा. अमनचा पुढचा चेंडू, हो इथे आपण पाहिलं ना, तर ज्याने कोणत्या प्रकारचं फुटवर्क न करता फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय असं चित्र पाहायला मिळालं. एसटी रक्षक आणि गोलंदाज. क्रिकेट आपण पाहिलं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर दमदार आमदार शेखर निकम सर, सर्वांचं लाडकं नेतृत्व, यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांनी देखील क्रिकेट खेळलंय ह्याच मैदानावरती. आपण पाहिलं तर एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची कारकिर्दी राहिली त्याच मैदानावरती. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय, आमदार चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 ग्रँड फिनाले ज्याला म्हणतात, अंतिम सामना. हळूहळू आपण या बक्षीस समारंभाच्या दिशेने देखील जाणार आणि सर्व खेळाडूंना सन्मानित केले जाणार. सर्वांचं लाडकं नेतृत्व आमदार शेखर सर यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. 1ने धावसंख्या वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 17 धावा. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 आपण पाहतोय 121 धावांचा पाठलाग करताना. आणि खरोखरच या 121 धावांमध्ये जी खेळी केली होती, 88 धावांची खेळी केली होती मित्रांनो सुमेधने. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात जास्त धावा, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात जास्त षटकार कोणाच्या नावावरती असतील तर नो डाऊट आपण पाहिलं तर सुमेध. आणि खोऱ्याने धावा काढल्या त्या स्पर्धेत, त्याच्या जोरावरती आपल्या संघाला दिमागदार असा अंतिम फेरीत देखील प्रवेश मिळवून दिलाय. अमान सज्ज होतोय, राऊंड विकेटचा मारा. इथं मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, पंचांकडे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये प्रमुख पंच बाळा बिचारी असतील, त्यानंतर स्पेरलेक पंच कय्यूम याने छान कामगिरी केली. कारण पावसामध्ये पंचांची भूमिका निभावणं पार करणं फार महत्त्वाचं असतं. अशा वेळी खरोखर सलग 3 मॅचमध्ये आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत हे 2 पंच आपण पाहतोय. अमान सज्ज होतोय, पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल सुमितसाठी. पुन्हा एकदा जबरदस्त. बघा क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही नुसतं जोरात धावून येऊन चेंडू टाकला म्हणजे गोलंदाजी नव्हे. अमानचा 4 ते 5 पावलांचा रन आहे, परंतु लाईन आणि लेंथ क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ते मात्र अचूक टप्प्यावरती म्हणतात ना, बाहुबलीमध्ये कटाप्पा, गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. इथे मात्र जकडून ठेवलाय आकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फुल केलाय, जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडूला रोखलं जातंय. थोडंसं फंबल देखील होताना पाहतोय. अशा प्रकारे ह्या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. 2ने धावसंख्या वाढते. संघाची स्थिती 121 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 देखील संपते. धावसंख्या फलकावरती लागते 19 धावा.
19 धावा फलकावरती लागतात मित्रांनो. म्हणजे इथून आपण पाहिलं तर 4 षटकं म्हणजे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 102 धावांची गरज आहे. 24 चेंडू 102 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं. कारण कित्येक स्पर्धेत आपण पाहिलंय की काही अशा मॅचेस आपण पाहिल्यात की हरता हरता जिंकलोय. फॉर एक्झाम्पल इंडियाचा 2020चा वर्ल्ड कप 30 चेंडू 30 धावांची गरज असताना कोणाला वाटलं देखील नव्हतं, कारण तो 6 विकेट शिल्लक होत्या दक्षिण आफ्रिका संघाकडे. तरी देखील चमत्कार केला होता सूर्याचा तो झेल. मॅच नव्हे, कॅच नव्हे तर संपूर्ण वर्ल्ड कपच म्हणावं लागेल. हार्दिक पांड्याचे ते शेवटचं षटक 6 चेंडू 16 धावांची गरज असताना जसप्रीत बुमराचं 79वं षटक काय कमबॅक केलं होतं. हो इथे बघा नरेशच्या बॅटमधून निघालेला फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. चेंडू फरार. येतोय पुन्हा एकदा दमदार आमदार शेखर निकम चषक पावसाळी रबर बॉल बिग षटकार. काय टायमिंग होतं, काय नजाकत होती. नरेश ऑन फायर. 25 धावा जोडले जात आहेत फलकावरती. स्वागत केलंय षटकाराने अमितच्या या दुसऱ्या षटकाचं ते नरेशने. आणि असंच घडलं होतं. आपण पाहिलं तर तिरुपती सावडेच्या बाबतीत ज्या -7 झाल्या होत्या त्याच्यावरती हा संघ पराभूत झाला होता. 7 धावांनी झाला होता पराभूत. तोच ते षटक होतं चॅलेंजिंग ओव्हर. त्याचं मात्र नुकसान भोगावं लागलं. अदरवाईज आपल्याला इथे तिरुपती सावडे संघ खेळताना दिसला असता. इथे डॉट चेंडूची सांगता मात्र होते. दत्तूने आज काय फलंदाजी केली. एका इनिंगमध्ये 10 षटकार मारले. 62 धावांची खेळी. सेमीफायनलमध्ये 48 धावांची खेळी. 6 षटकार. नुसतं पाऊस इकडे पडत नाहीये तर षटकारांचा देखील पाऊस पडतोय या स्पर्धेत. इथे मात्र चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. आणि इथे मात्र 1 धाव मिळते नरेशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 26 धावा. आता मात्र मित्रांनो तुम्हाला हवाही फायर करावे लागेल. षटकार चौकार मारावे लागेल. 5व्या गिअरवरती गाडी चालवावी लागेल. ॲक्सिलेटरवरती पाय ठेवावं लागेल. कारण आता मात्र जसजशी चेंडूवरती सिंगल डबल येणार, चेंडू डॉट जाणार, आस्किंग रेट वाढणार. इथे मात्र पंच आमच्या दिशेने वाढतात. क्रिकेटच्या पटलावरती पंचांचे हात समांतर धाव अवांतर अवांतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर 27 धावा. इथे थेंबे थेंबे तळे साचे म्हण तुम्हाला सिद्ध करणार नाही. इथे बदा पाऊस षटकारांचा पाडावा लागेल. राऊंड विकेटचा मारा. ओ फुल टॉस. इथे मात्र पाहूया. इथे मात्र सूर्यकुमार असता तर झेल झाला असता असं मला वाटतंय, परंतु ते झील सुटतोय. जीवदान मात्र मिळतंय. षटकार देखील मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या वाढते 33. 33 धावा. थोड्याच वेळात समजणार या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार. पुन्हा एकदा अमित सज्ज होते. राऊंड विकेटचा मारा. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सुमित सलामीचा फलंदाज अद्याप इथं ठोकून मैदानात आहे. आकुट टप्प्याचा चेंडू फुल केलाय. अलॉंग द कार्पेट शॉट ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जिथे चेंडूला रोखलं जातोय फेकलं जाते त्यावर 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 ने धावसंख्या वाढते. 35 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक 3. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहिलं तर केवळ 2 ते 3 दिवसात स्पर्धेचं नियोजन केलं आणि एक सक्सेसफुल टुर्नामेंट. अकुट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं मात्र मिस फिल्डिंग आहे. इथे मात्र मित्र म्हणून हा धावांचा बोनस जयगड संघाला म्हणावा लागेल. 1च्या इथे 3 आणखीन एक्स्ट्रा धावा मिळते. धावसंख्या या चौकाराने जाऊन पोचते 39. 39 धावा. आणि या सह्याद्री क्रीडा संकुल मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा मित्र म्हणतो यंग बॉईज सावर्डीच्या माध्यमातून गेली 30 ते 32 वर्ष सातत्यपूर्ण स्पर्धा तर होतात, परंतु ही जी स्पर्धा आपण पाहतोय 2019ला या स्पर्धेला सुरुवात झाली. आमदार शेखर निकम चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि इथे हे 6वं पर्वात आपण पदार्पण करत असताना काय जबरदस्त 5व्या पर्वात जबरदस्त नियोजन आयोजन. आणि नक्कीच चिपळूण ते स्पर्धा संपन्न झाली तेव्हा सावर्डीच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा नानाने मला सांगितलं की आपण देखील पुढच्या आठवड्यात स्पर्धा घेतोय. मी त्यावर नानाला बोललो देखील. नाना फक्त 4 ते 5 दिवसाचा कालावधी आहे, परंतु ते शक्य करून दाखवलं. कारण यांचं जे मंडळ आहे सह्याद्री क्रिकेट आपण पाहिलं तर क्लब असेल किंवा यंग बॉईजचं जे मंडळ आहे आतापर्यंत जेव्हा ह्या ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुलावरती स्पर्धा झालेत सक्सेसफुल टुर्नामेंट जानेवारीमध्ये आपण पाहिला होता. लाख मोलाची स्पर्धा. काय ते क्रीडा रसिक जबरदस्त आयकॉन खेळाडूंना आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा अमान सज्ज होतोय.
ओ इथे बघा पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार येतोय षटकार. मस्ट निडेड षटकार फॉर बॅटिंग साइड. धावसंख्या 6 ने वाढते. संघाची स्थिती 45. 45 धावा फलकावरती लागत आहेत. ज्या खेळाडूंचा आपण सन्मान करणार आहोत ते खेळाडू देखील उपलब्ध आहेत. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू आहे. नरेश पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलं तर स्वर्गीय यशवंत जयराम पवार यांच्या स्मरणार्थ प्रथमेश पवार यांच्याकडून बॉलर ऑफ द इयर आकर्षक स्पोर्ट शूज रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24 आकर्षक स्पोर्ट शूज सन्मान चिन्ह. बॅटर ऑफ द इयर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24 सुदर्शन मयेकर आकर्षक बॅट आणि सन्मान चिन्ह. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता, परंतु आपण पाहिलं पंचांच्या दिशेने वळतायत. धावसंख्या आमंत्रण धावणे संघटित स्थितीत भर पडते. आणखीन एक इथे खेळाडूला सन्मानित केलं जाईल. परफॉर्मर ऑफ द इयर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 2023-24 आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच सावर्डेचा सुपुत्र दत्तप्रसाद उर्फ दत्तू सावंत. त्यासाठी आपण पाहिलं आकर्षक स्पोर्ट्स बॅट्स आणि आकर्षक स्पोर्ट्स शूज सन्मानित केले जाईल सन्मान चिन्ह देऊन. अशा प्रकारे हळूहळू धावसंख्या आपण पाहिली तर 121 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 48 धावा. आता मात्र हे षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक आहे आणि रोखून ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली होती अमितने. -7 मध्ये पाठवलं होतं या संघाला आणि तिथून मात्र धक्क्यातून अद्याप या संघ सावरलेला दिसत नाहीये. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी जेव्हा सुरुवातीचा पहिलाच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना तेव्हा इतर गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढतो. त्यानंतर चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो संपूर्ण संघाचा. राऊंड विकेटचा मारा बघा. जेव्हा प्रेशरमध्ये असतो फलंदाज तेव्हा प्रॉपर टायमिंग देखील होत नसतं. बघा ह्याच फलंदाजाने ह्या स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी केले आतापर्यंत मैदानाच्या चारही बाजूला, परंतु टेन्शनमध्ये असताना मात्र त्याचं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 50 धावा. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 50 धावा काउंट केला जातोय. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या आपण पाहिली तर 50 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा अमान सज्ज होते. राऊंड विकेटचा मारा नरेशसाठी. सुरेख गोलंदाजी. गती परिवर्तन षटकाचं देखील परिवर्तन. षटक क्रमांक 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 50. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर इथून मात्र 71 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार असं समीकरण असेल. कारण 12 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मारावाच लागेल. इथे मात्र मला सामन्याची औपचारिकता कारण अद्याप जास्त टीम मिटिंग्स नको आहेत. सरांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. मित्रांनो प्लीज आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलं. वेळेचं भान ठेवा. पाऊस जोपर्यंत थांबलाय तोपर्यंत आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम देखील संपवायचा आहे, उरकून घ्यायचा आहे. सरांना दुसऱ्या कामासाठी देखील जायचं आहे. बारा चेंडू 71 धावांची गरज आहे. मित्रांनो मी विनंती करतोय प्रथमेश निमुणकर सामना पटापट खेळवायचा आहे. अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. प्लीज पॅनलाइज होऊ नका. कारण कोणालाही आतापर्यंत आम्ही पॅनलाइज केलं नाहीये. कारण तुमचं चांगलं सहकार्य त्याच्या जोरावरती सक्सेसफुल टुर्नामेंट आपण पाहतोय आणि जगात आपण सर्व गोष्टी घेऊ शकतो. वेळ मात्र विकत घेऊ शकत नाही. जसा गेलेला माणूस परत येत नसतो तसा गेलेला वेळ देखील परत येत नसतो. वेळेचा भान ठेवा. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं जातं मित्रांनो. इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुट होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय श्रेयश. नावामध्ये यश आहे. यश मिळून देतो का पाहूया. कारण एक मोठं समीकरण असणार आहे. 12 चेंडू 71 धावांची गरज. 50 धावा फलकावरती लागलेत. 4 षटकांच्या समाप्ती अखेर. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. पंचांचे हात समांतर. 1 धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर 51 धावा. 70 धावांची अद्यापही गरज. 12 चेंडूचं काही शिल्लक. बारा चेंडू आणि 70 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होतोय श्रेयश. राईट ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर.
धावसंख्या 52 धावा. धावातील 5वं षटक आपण पाहतोय आणि खरोखरच एमबीसी अबलोली संघाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेत. इथे मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार. अशा फटक्यांची नितांत गरज आहे. चेंडू फरार, येतोय षटकार. सुमितच्या बॅटमधून दमदार आमदार शेखर निकम चषक षटकार. 58 धावा फलकावरती लागतायत. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तिरुपती संघाला शेवटच्या 6 चेंडूवरती 27 धावा होत्या डिपेंड करण्यासाठी, तरी देखील संघ पराभूत झाला होता. पाहूया सलामीचा फलंदाज सुमित अद्याप मैदानात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू श्रेयश, पुन्हा एकदा स्वैर चेंडू. आतापर्यंत या षटकात खूप स्वैर मारा पाहायला मिळतो. 3 स्वैर चेंडू टाकलेत, 1 षटकार देखील आलाय. एक मोठं षटक म्हणावं लागेल. अशा प्रकारे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 59 धावा. संकेत पालशेतकर प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आम्हाला चिपळूणला जायचं आहे आणि सर तिकडे बोंगे देखील वाचलेत नगरपालिकेचे. माझी गाडी स्टँडवर आहे, तिथे भरपूर पाणी भरतं. पुन्हा एकदा सज्ज होतो श्रेयश. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. आकुट टप्प्याचा चेंडू, पुलचा सुरेख फटका. इथे मात्र हो 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 सुरेख झेल टू प्लाय, दॅट शुड बी टेकन. जो सुमित आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी करत होता. सुमित जोपर्यंत मैदानात होता अपेक्षा होत्या संघाला, परंतु इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता. लॉंगॉनच्या पट्ट्यात उंच पुरा. संकेत पालशेतकर कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 2 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागले 59 धावा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. अहमदला आपण जाताना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू बॅटर बॉलर अहमदला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. 59 धावा फलकावरती लागल्यात आणि पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. हळूहळू हा संघ नक्कीच एमबीसी अबलोली. पुन्हा एकदा श्रेयसचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा. इथे मात्र आतापर्यंत 3 स्क्वेअर चेंडू टाकले होते आणि तदनंतर विकेट मिळाल्यानंतर हा एक चांगला चेंडू. 1च धाव मिळते. धावसंख्या होती 60. थोडक्यात लागले आपण पाहिलं तर जयगड संघाची वाट, कारण आता मात्र पुढचा जो प्रवास आहे तो कठीण होत चाललाय. आस्किंग रेट वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय. श्रेयस 2 आपण पाहिलं तर नरेश असा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा असणार आहे. हो इथे मात्र नरेशच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेखा पार. फरार षटकार. नरेश सांगतोय की तुम्ही अजून जिंकला नाहीत कारण आम्ही अजून हरलो नाही. चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे. या षटकाराने एकूण स्थिती आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 65 धावा. दिल्ली अभी बहुत दूर है मेरे दोस्त. आपण पाहिलं तर 65, 65 अशा प्रकारचे मोठे फटके मारावे लागतील. राईट मोहर द विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. षटकातील हा 4था चेंडू. 66 धावा फलकावरती लागतायत. सिक्स 66 धावा फलकावरती लागतायत. आतापर्यंत 99 धावा या स्पर्धेत चेज झाल्या होत्या. इथे मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्येत स्थिर. धावसंख्या 65. या षटकातील शेवटचा चेंडू जागे शिल्लक आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट. इथे नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल टिपलाय. आणखीन एक सेट बॅट्समन नरेश बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 3 गडी बाद. धावसंख्या आहे आपण पाहिलं 66 धावा आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू. प्रथमेश निमुणकर. आता मात्र तुम्हाला 6 चेंडू मध्ये 55 धावांची गरज आहे प्रतिस्पर्धी संघाला, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 66 धावा फलकावरती लागल्यात.
शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय विराज. 6 चेंडू आणि इथून मात्र तब्बल 55 धावांची गरज. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हणजे षटकार. क्रिकेटमध्ये 8 धावा एका चेंडूवरती मिळत नसतात. सो मला तर वाटते की इथे जवळजवळ सामन्याची औपचारिकता म्हणावं लागेल. इथे मात्र विराज. इथे आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चूक होते. इथे मात्र जीवदान मिळते. मकरंदकडून चूक होते. 1 धाव मिळते. धावसंख्या होती 67 धावा. दोन सेमीफायनलचे सामने अत्यंत रोमहर्षक, नेत्रदीपक, डोळ्यांचं पारडं फेडणारे सामने आपण पाहिले. परंतु तदनंतर मात्र ही एकतर्फी लढत. अंतिम फेरीमध्ये काही वेळा असं चित्र पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 69 धावा. आतापर्यंत या षटकात विराजने चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडू वरती 3 धावा दिल्यात. तीन गडी बाद 69 धावा. पुन्हा दिशा बदलून गोलंदाजी विराजची. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाही. 70 धावा फलकावरती लागत आहेत. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गेले 3 दिवस जर आपण पाहिलं तर आमदार शेखर निकम चषक, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, नीटनेटकं नियोजन, चांगलं आयोजनच्या जोरावरती एक चांगली स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या संपूर्ण स्पर्धेचा हिरो सुमेध कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. धक्का क्रमांक 4. आता मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे बघा विराजने शेवटच्या षटकात काय कामगिरी केली. आता मात्र या स्पर्धेतील शेवटच्या चेंडूच्या दिशेने आपण जातोय. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल ताबडतोब व्यासपीठाच्या समोर यायचं. लगेचच बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात देखील होणार. इथे मात्र हा चेंडूवरती षटकार आला तरी सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. MPS अबलोली संघाने अप्रतिम कामगिरी केली. सुमेधने या संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली. आणि त्यानंतर तर सूत्रसंचालन करण्यासाठी मी जातोय. जेव्हा जेव्हा व्यासपीठावरती कोणताही कार्यक्रम असतो, अँकर, सिंगर, तदनंतर समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व देवराज सर, ओर टू देवराज गरगट्टे सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा या सह्याद्री स्पोर्ट्स क्लबचा पुन्हा एकदा हार्दिक आभारी आहे. धन्यवाद.